Hello everyone. So today we are going to start the new chapter that is friction. So फ्रिक्शन की बात करें तो फ्रिक्शन से पहले अपन थोड़ा सा बेसिक पढ़ लेते हैं. एग्जैक्टली फ्रिक्शन क्या होता है उसके थोड़े बहुत एग्जांपल अपन देख लेते हैं. डेफिनेशन पे जाएंगे लेकिन उसके पहले थोड़ा सा थ्योरी पर अपन देख लेंगे, मतलब डायग्रामेटिक पार्ट भी. सपोज अपने पास में एक बॉडी है. इसका वेट दिया होगा कुछ W. ये जो ऑब्जेक्ट है ये सपोज एक प्लेटफॉर्म पे रेस्ट है, सपोज एक रोड पे खड़ा है. ठीक है, ये फिक्स्ड है रोड पर ये बॉडी मूवेबल है. अब यहाँ पे अगर मैंने उसको एक P बॉडी अप्लाई की, अगर मैंने इसको P फोर्स दिया तो ये बॉडी क्या होगी, इधर की साइड में मूव होगी, टुवर्ड्स राइट साइड मूव होगी. जैसे मेरे पास में ये सरफेस है और इसके ऊपर ये ऑब्जेक्ट है. अगर मैंने इसको इस साइड में ऑब्जेक्ट किया, मतलब फोर्स दिया, तो ये बॉडी क्या होगी, इस साइड में मूव होगी. ये बॉडी क्या होगी, इस साइड में मूव होगी. ठीक है, सेम इस ऑब्जेक्ट पे यहाँ पे किया तो ये ऑब्जेक्ट क्या होगा, इस साइड में मूव हो रहा है. अगर यहाँ पे मोशन हो रहा है, अगर यहाँ पे मोशन हो रहा है तो इस मोशन को कोई ऑपोजिशन होगा. अभी जैसे ये दो हाथ है, ये हाथ अगर इस टाइप से रब हो रहे हैं, ये इस साइड से मूव हो रहे हैं, ये फिक्स्ड है, ये बॉडी है. अगर ये इस साइड से मूव हो रहा है तो ये सरफेस इसके ऊपर कुछ ना कुछ रिएक्शन दे रही है. तो वो रिएक्शन क्या रहती है, एक रेजिस्टेंस है, वो रेजिस्टेंस किस चीज़ को, इस ऑब्जेक्ट को है. मतलब अगर यहाँ पे P फोर्स रहेगा तो यहाँ पे भी एक क्या रहेगा, रेजिस्टेंस रहेगा. यहाँ पे क्या रहेगा, रेजिस्टेंस रहेगा. मीन्स रेजिस्टेंस इज ऑलवेज अपोजिट टू P फोर्स, और रेजिस्टेंस इज ऑलवेज अपोजिट टू P फोर्स, या जो भी फोर्स रहेगा वो. एंड इट इज टेंजेंशियल टू बॉडी. अभी ये देखो, ये दो हाथ है, अगर ये हाथ इस साइड में मूव हो रहा है तो यहाँ से फ्रिक्शन किधर आएगा, रोक किधर है, पीछे की साइड में रोक. अगर दोनों रोक भी नहीं रहती हाथ क्या तो सीधे से मूव होता था. यहाँ पे अगर किसी ना किसी चीज़ का ऑब्स्ट्रक्शन है, ये चीज़ इसीलिए मूव नहीं हो पाएगी क्योंकि ये दोनों के बीच में जो पोर्शन है, ये दोनों के बीच का पोर्शन क्या कर रहा है, एक दूसरे को रोक रहा है. हे दोघं काय करतात, एक दुसऱ्याला थांबवत आहेत, कुठं ना कुठं अडथळे आणतात. त्यामुळे त्या अडथळ्याला आपण काय म्हणतो मराठीत, फ्रिक्शन असं म्हणतो किंवा रोधक म्हणतो आपण. ठीक आहे, फ्रिक्शन काय असेल, नेहमी कशाला पॅरलल असेल, हा पीला पॅरलल असेल आणि अपोजिट डायरेक्शन असेल. ठीक आहे, हे लक्षात राहू द्या तुमच्या. आणि हा जो पण फ्रिक्शन फोर्स असेल, हा जो पण फ्रिक्शन रिॲक्शन असेल, ही फ्रिक्शन रिॲक्शन कशी असेल, टँजेन्शियल असेल. कारण की फ्रिक्शन रिॲक्शन कुठं होते, या दोघांच्या मध्ये होते, हा दोघांच्या सरफेसला होते. सरफेसला म्हणजे टँजेन्शियल झाली. ठीक आहे, आता डेफिनेशन, रेजिस्टिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी इन अपोजिट डिरेक्शन ऑफ मोशन कुठे इकडे आहे, आणि त्याच्या अपोजिट डिरेक्शनला जी रेजिस्टिव्ह मोशन आहे तिला आपण काय म्हणतो, फ्रिक्शन म्हणतो. त्याला डिनोट कशाने करतो, एफने डिनोट करतो. ठीक आहे, अँड फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज टँजेन्शियल टू बॉडी. हे कुठं असतं, या बॉडीला टँजेन्शियल असतं. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट पॉईंटवर येऊ. टाईप्स ऑफ फ्रिक्शन किती असतात, एक्झॅक्टली फ्रिक्शन काय आहे. टाईप्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे 3 असतात. कोणते असतात, पहिला असतो स्टॅटिक, सेकंड असतो कायनेटिक नाहीतर डायनामिक, आणि थर्ड असतो, काय असतो थर्डवाला, रोलिंग फ्रिक्शन. लक्षात ठेवा, पेपरमध्ये येऊ शकतो की व्हॉट आर द टाईप्स ऑफ फ्रिक्शन. तर आपल्याला उत्तर लिहायचं आहे, फर्स्ट वन इज स्टॅटिक फ्रिक्शन, सेकंड वन इज कायनेटिक फ्रिक्शन, अँड थर्ड वन इज रोलिंग फ्रिक्शन. ठीक है, स्टॅटिक फ्रिक्शन. सो सपोज अपने पास में एक बॉडी है, आपल्याकडे ही एक बॉडी आहे, ह्या बॉडीला एक फोर्स आहे, काय आहे इथे, P फोर्स आहे. ठीक आहे, म्हणजे याला काय म्हणतो आपण, पीला काय म्हणतो आपण, मोशन. म्हणजे P साईडला मोशन आहे ना, याचा इकडच्या साईडला काहीतरी मोशन असेल. ठीक आहे, ही जी बॉडी, याला काहीतरी वेट असेल, डेड वेट असेल, त्याला म्हणतो W. आता न्यूटन्स थर्ड लॉ काय म्हणतो, जेव्हा एखादी बॉडीचं रिएक्शन ग्राउंडवर जातो आहे किंवा काहीतरी सरफेसवर जातो आहे, तो सरफेस पण त्याच्यावरती काहीतरी रिॲक्शन देतो. त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, नॉर्मल रिॲक्शन. हे न्यूटन्स थर्ड लॉमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याकडे काय आहे, W आहे, P आहे आणि N आहे. ठीक आहे, N म्हणजे काय आलं, नॉर्मल रिॲक्शन, ठीक आहे. आता ज्या पिरियडला आपण स्टॅटिक फ्रिक्शन पाहतो, आपल्याला स्टॅटिक फ्रिक्शन पाहताना μs नावाची टर्मशी सामना करावा लागतो. μs म्हणजे काय म्हणतो, स्टॅटिक कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन.
कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे. आता ही बॉडी जर इकडे मूव्ह होते, ही बॉडी जर तिकडे मूव्ह होते, तर इथे काहीतरी एक फ्रिक्शनल फोर्स पण असेल जी टँजेन्शियल असेल. याला आपण काय म्हणतो, एफ म्हणतो. एफ म्हणजे काय आला, फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. पी इकडे चालला आहे म्हणजे फोर्स इकडे चालला आहे, मोशन इकडे चालला आहे, त्याला काहीतरी थांबवण्यासाठी एखादा फोर्स असेल. ठीक आहे. आता इथे एक डब्ल्यू आहे, डेड वेट. याला बॅलन्स करण्यासाठी खालून पण एक प्रेशर असतं. न्यूटन्स थर्ड लॉच्या हिशोबाने त्याला नॉर्मल रिॲक्शन आपण म्हणतो. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता इथे व्हॅल्यू कशाची काय आहे, डब्ल्यूची व्हॅल्यू किती राहणार, नॉर्मल रिएक्शनची किती राहणार जर पाहायचं असेल आपल्याला, तर इथं नेहमी लक्षात ठेवा, न्यूटन्स फर्स्ट लॉ जर ह्या रूलला लावलं आपण, तर न्यूटन फर्स्ट लॉच्या हिशोबाने काय म्हणतो की बाबा समेशन ऑफ व्हर्टिकल इक्वल टू 0 आणि समेशन ऑफ हॉरिझॉन्टल इक्वल टू 0. तर इथं व्हर्टिकल किती आहे, हे दोघं आहे. त्यामुळे इथं आपण काय म्हणू शकतो, नॉर्मल इक्वल टू डब्ल्यू म्हणू शकतो. बरोबर आहे. समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल टू 0 जर केलं तर ही व्हॅल्यू आपली भेटेल. ठीक आहे. लक्षात घ्या. नॉर्मल रिएक्शन कशी फाइंड करायची, टू फाइंड नॉर्मल रिएक्शन समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल टू 0 म्हणजे काय, वर्टिकलमध्ये किती आहे, एन वरती चालला आहे, मायनस डब्ल्यू इक्वल टू 0, देअरफॉर एन इक्वल टू डब्ल्यू. ठीक आहे. आता याला 5 स्टार करून ठेवा. हे का म्हणतोय मी ते पण तुम्हाला, जर एकदम तुम्हाला कोणी सांगितलं एकदम मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स सांगितलं तर ही गोष्ट येईल तुमची. ठीक आहे. आता याला आपण काय म्हणतो, मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्सला काय म्हणतो आपण डायरेक्टली, काय म्हणू शकतो, मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स. मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स काय राहणार मग, इक्वल टू म्यू इंटू एन. म्हणजे जो पण काही इथं कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असेल तो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इंटू नॉर्मल, हे जर केलं तर याला मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स. यालाही अंडरलाईन करून 5 स्टार करून 6 स्टार करून 7 स्टार करून ठेवा. ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की पेपरमध्ये तुम्हाला विचारू शकतात की व्हॉट इज द मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स और व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स. तर इथं काय लिहिणार आपण, म्यू इंटू एन, किंवा याला आपण डायरेक्टली लिहू शकतो म्यू इंटू डब्ल्यू. ठीक आहे. असं आपण लिहू शकतो याला. क्लिअर आहे इथपर्यंत. आता आपण डेफिनेशनकडे जाऊ. वेन टू बॉडीज आर इन कॉन्टॅक्ट बट दे आर नॉट स्लाइडिंग देन देअर एक्झिट अ स्टॅटिक फ्रिक्शन. आता दोन बॉडीज आहेत इन कॉन्टॅक्टमध्ये. ठीक आहे. एक बॉडी म्हणजे सरफेस झाला हा, आणि ही दुसरी बॉडी आहे. ठीक आहे. एक्झाम्पलमध्ये देतो मी तुम्हाला. हे दोन बॉडी आहेत, दोन्ही बॉडी एक दुसऱ्यावर रेस्ट करत आहे. ठीक आहे. आता जर मी इथून पी फोर्स लावतोय आणि ही बॉडी मूव्ह नाही होते, जर ती बॉडी मूव्ह नाही होते, इथे आपण काय म्हणू शकतो की या बॉडीच्यामुळे आणि इथंचा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनमुळे ही बॉडीचं फ्रिक्शन जास्त आहे, त्यामुळे ती बॉडी मूव्ह नाही होणार, त्यामुळे इथं स्टॅटिक फ्रिक्शन आहे. वेन द पी फोर्स इज लेस दॅन फ्रिक्शन फोर्स, किंवा द पी फोर्स आपण काय म्हणू शकतो, स्टॅटिक आपला फ्रिक्शनच्या हिशोबाने कमी आहे, त्या पिरियडला ती बॉडी मूव्हच नाही होणार. वेन देर इज ऑब्स्ट्रक्शन इन द सरफेस, जेव्हा तो सरफेस आहे हा खूप रफ आहे आणि त्यामुळे तिथं काय होतं, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनमुळे ही बॉडी काय होणार, मूव्हच नाही होणार. ठीक आहे. कारण की या दोघांमधला सरफेस कॉन्टॅक्ट एरिया हा पण जास्त आहे आणि ह्या दोघांमधला जो रिॲक्शन आहे ती रिॲक्शन पण आहे, त्यामुळे ही दोन्ही बॉडी काय होणार, मूव्ह नाही होणार. ज्या पिरियडला जो फोर्स अप्लाई करतोय त्या फोर्सची, ज्या फोर्स अप्लाई करतो, मतलब इन शॉर्ट ऐसा पकड़ लो, यहाँ पे जो फ्रिक्शनल फोर्स है, ये फ्रिक्शनल फोर्स की वैल्यू 0 टू मॅक्सिमम तक रहेगी, जो पी तक रहेगा. ठीक आहे. किंवा असं सांगू शकतो आपण 0 टू पी पर्यंत राहील. जर इथून 10 किलो न्यूटनच्या लोडने हा इकडे प्रेशर होतोय आणि जर इथं 10 किलो न्यूटनने थांबवून ठेवलं तर काही मूव्ह होणार आहे का, बॉडी नाही मूव्ह होणार. जर इथे मी 15 किलो न्यूटन दिला आणि इथून 15ने रेजिस्ट केलं तर बॉडी मूव्ह होणार आहे का, नाही. बट इथून जर 10ने मी लोड दिला आणि इथून जर 4 न्यूटनने मी जर इथं प्रेशरने रेजिस्ट केलं तर ही बॉडी काय होणार, ही बॉडी मूव्ह होणार. ठीक आहे. आता लक्षात घ्या, स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये काय असतो की बाबा कायनेटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू ही 0 टू मॅक्सिमम असेल, त्यामुळे ही बॉडी जागेवरून मूव्ह होत नाही.
हेन्सफोर्थ तिथे लिहिलेलं आहे वेन टू बॉडीज आर इन कॉन्टॅक्ट बट दे आर नॉट स्लायडिंग देन देर एक्झिस्ट स्टॅटिक फ्रिक्शन हुज व्हॅल्यू इज व्हेरिएबल फ्रॉम 0 to मॅक्सिमम, म्हणजे व्हॅल्यू 0 to मॅक्सिममपर्यंतची व्हॅरी करेल डिपेंडिंग अपॉन द व्हॅल्यू ऑफ अप्लाइड फोर्स. दिस फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज ॲक्ट्स अपोजिट टू द अप्लाइड फोर्स. जर मी सांगितलं तुम्हाला इथून जर पी इकडच्या साईडला चाललाय, पी इकडे चाललाय, तर फ्रिक्शनल फोर्स इकडच्या साईडला जाईल. हे पहा एक्झाम्पलसाठी सांगतो तुम्हाला. हे दोन्ही डस्टर असे चिटकून ठेवले तुम्ही. आता पी फोर्स कुठं चालला, ह्या साईडला चालला, तर फ्रिक्शनल फोर्स कुठं जाणार, ह्या साईडला जाणार. ठीक आहे. पी फोर्स जर इकडे चालला, फ्रिक्शनल फोर्स इकडे जाणार. जर पी फोर्सची व्हॅल्यू ही कायनेटिक फ्रिक्शनच्या इक्वल असली किंवा कमी असली तर ही बॉडी मूव्ह नाही होणार. बट जर स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू ही कमी असली, फ्रिक्शनची व्हॅल्यू कमी असली आणि फोर्सची व्हॅल्यू जास्त असली तर हे काय होणार, हे मूव्ह होणार. ठीक आहे, इतकं लक्षात आहे. आता दुसरं पाहू आपण. आता न्यूमरिकल पाहू. याच्यावरती एक छोटासा न्यूमरिकल आहे, ते चेक करू आपण. क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, फाइंड द फ्रिक्शनल फोर्स अँड मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे, मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स आणि हे सांगितलेलं इथे, हे फाइंड करू आपण. आपल्याकडे हा एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, या ऑब्जेक्टच्या बद्दल आपण बोलतोय. आता ह्या ऑब्जेक्टचा वेट किती आहे, 100 न्यूटन आहे. ठीक आहे. इथे ऑब्जेक्ट आणि सरफेसच्या मध्ये कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती दिलं आहे, 0.1 न्यूटन दिलेलं आहे. ठीक आहे. आता मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू किती राहणार इथे, फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. फॉर्म्युला काय, W×N, जे आत्ताच इथं पाहिलं आपण, μ×N. हे पण आपण सांगू शकतो. बट लक्षात घ्या, याची मॅक्सिमम कॅपॅसिटी किती राहणार आहे, 100 × 0.1 म्हणजे 10 असलं. आता लक्षात घ्या मी काय म्हणतो. या ऑब्जेक्टवरती फोर्स किती आहे, 8 न्यूटनचा आहे. किती आहे, 8 न्यूटनचा. ठीक आहे. आता सपोज आपल्यासमोर कोणी उभा आहे, त्या माणसाला आपण किती धक्का लावतोय, पण त्या माणसाचं जर वजनच 100 किलो असेल आणि मी 80 किलोने त्याला लोटतोय, तर तो लोटला जाणार आहे का, नाही लोटला जाणार. ठीक आहे. बट त्या माणसाने जर 80 किलोच्या माणसाला ओढलं तर ओढू शकतो का, हो. तर आता तो विचार करा की त्या 80 किलोच्या माणसाला रेजिस्ट करणारा फोर्स किती असेल, 80 किलो. बट तरी तो माणूस ओढला जातोय. जर 100 किलोचा माणूस 100 किलोच्या माणसाला ओढतोय तर ओढले जाणार आहे का, नाही ओढला जाणार. नाही ओढला जाणार म्हणजे तो काय झाला, स्टॅटिक फ्रिक्शन झाला. ठीक आहे. आता लक्षात घ्या. आता इथे काय सांगितलंय, इथे 8 न्यूटनने हा बॉडीला फोर्स इकडे लावतोय, तर इथे फ्रिक्शनल फोर्स किती लागणार आहे, मिनिमम टू मिनिमम फ्रिक्शनल फोर्स किती लागणार इथे, ते सांगा मला. हे फाइंड आउट करायचं आपल्याला, बरोबर आहे. आता सगळ्यात पहिले आपण काय करू, नॉर्मल फाइंड करू. नॉर्मल फाइंड करण्यासाठी आपल्याला माहिती काय करायचं आहे, समेशन ऑफ f(y) घ्यायचं आहे. समेशन ऑफ f(y) व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये 0 आहे, म्हणजे इथे एखादा n फोर्स असेल. ठीक आहे. म्हणजे काय झालं, वरती n आहे, -100 = 0, मीन्स n ची व्हॅल्यू किती आहे, 100 न्यूटन आली. ठीक आहे. आता फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू किती इथे, फ्रिक्शनल फोर्स म्हणतोय, लक्षात घ्या. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, एखाद्या बॉडीवरती एखादा लोड लावला, एखाद्या लोडने ओढतोय, त्याच लोडला तो रेजिस्ट करणार, त्याच लोडला तो रेजिस्ट करणार. आता इथं 8 न्यूटन आहे आणि ह्या बॉडीची कॅपॅसिटी जरी जास्त असली तर ही बॉडी किती लावणार, 8च न्यूटन देणार. म्हणजे ह्या बॉडीला जर 200 किलो न्यूटनचा लोड लावला तर ही बॉडी 200 किलो न्यूटननेच थांबवणार. जसं 8 न्यूटनचा लोड लावला तर ही बॉडी 8 न्यूटनच प्रेशर देणार, बरोबर आहे. त्यामुळे सिम्पलमध्ये फ्रिक्शनल फोर्स किती राहणार, जी बॉडीचा फोर्स असेल त्याच फोर्सने तो रेजिस्ट करणार. हा 10चा फोर्स लावणार आहे का, जर याच्यावरती एफर्टच नाही तितकं 10चा फोर्स लावणार आहे का. एखाद्या गाडीचा 1 लिटरमध्ये 100 किलोमीटरचा ॲव्हरेज आहे, पण त्या गाडीमध्ये जर अर्धाच लिटर पेट्रोल आहे, ठीक आहे, ती गाडी किती चालणार, 100 किलोमीटर चालणार का, नाही चालणार. ती फक्त 50 किलोमीटर चालेल, अर्धाच लिटर पेट्रोल टाकलं. त्यामुळे ह्या बॉडीला जर आपण 8 न्यूटनचा फोर्स देतोय, त्याला फ्रिक्शन पण कितीचं लागणार, 8 न्यूटनचा फ्रिक्शन लागणार. क्लिअर आहे इथपर्यंत. आता जर कोणी विचारलं की ही बॉडी मॅक्स टू मॅक्स किती लोड रेजिस्ट करू शकते, ही बॉडी मॅक्सिमम टू मॅक्सिमम किती लोड रेजिस्ट करू शकते, तर त्या पिरियडला आपण म्हणू शकतो की मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स विल बी इक्वल टू μ × n. म्यू किती आहे,
0.1 इंटू एन किती आहे 100 म्हणजे किती झाला 10 न्यूटनपर्यंत, म्हणजे ही बॉडी 10 न्यूटनच्या फोर्सपर्यंत स्वतःला रेजिस्ट करते, म्हणजे स्वतः एका जागेवरती स्टेबल होऊ शकते. क्लिअर आहे इथपर्यंत. आता सेकंड पॉईंट पाहू आपण, काय आहे कायनॅटिक किंवा डायनॅमिक फ्रिक्शन. लक्षात घ्या, कायनॅटिक म्हणतोय, कायनॅमॅटिक्स नाही म्हणत आहे. कायनॅमॅटिक्स हा वेगळा पार्ट झाला, हा तुम्हाला नेक्स्ट इयरमध्ये शिकायचा आहे. सध्याला आपल्याला कायनॅटिक शिकायचं आहे. ठीक आहे. कायनॅटिक फ्रिक्शन याला डिनोट कशाने करतो, एफ केने डिनोट करतो. आणि याला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन काय असतो, याला म्यू एफ असतो. याचा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन काय असतो, म्यू एफ म्हणू शकता तुम्ही, किंवा म्यू के म्हणू शकतात. ठीक आहे, म्यू के म्हणू शकतात. आता काय, टू बॉडीज आर इन रिलेटिव्ह मोशन देन देअर एक्झिट कायनेटिक फ्रिक्शन हुज वैल्यू इज कांस्टेंट फॉर मॉडरेट स्पीड. सिंपल सी चीज़ है. इन्होंने क्या बताया, दो बॉडी दी है अपने को, दो बॉडी दी है, दो बॉडी के अंदर अगर फ्रिक्शन कम रहा, जैसे मैंने यहाँ पे बताया आपको 8 न्यूटन, अगर ये बॉडी के ऊपर 10 न्यूटन तक ये लोड करेगा, अगर यहाँ पे मैंने 11 न्यूटन लगा दिया तो ये क्या होगा, बॉडी मूव होगी. बॉडी अगर थोड़ी भी मूव होती तो भी इसके बीच में फ्रिक्शन होता है, उसे अपन क्या बोलते हैं, काइनेटिक फ्रिक्शन. और ये हमेशा याद रखना कि काइनेटिक फ्रिक्शन ये हमेशा लेस देन स्टैटिक फ्रिक्शन होता है. या तो बोल सकते हैं आप स्टैटिक फ्रिक्शन इज ऑलवेज ग्रेटर देन काइनेटिक फ्रिक्शन. मतलब इसका फ्रिक्शनल फोर्स हमेशा ज़्यादा रहता है काइनेटिक से, क्योंकि स्टैटिक के अंदर बॉडी मूव ही नहीं हो सकती है और काइनेटिक के अंदर बॉडी थोड़ी बहुत मूव होती है. ठीक है. जैसे यहाँ पे ये बॉडी है, ये बॉडी मैक्सिमम 10 न्यूटन तक का लोड रेजिस्ट कर सकती थी. इस पे अगर 8 न्यूटन का लोड दिया तो ये बॉडी मूव होगी क्या, नहीं होगी. इस पे अगर मैंने यहाँ पे 11 का दिया तो ये बॉडी मूव होगी क्या, ज़रूर होगी. अगर इसके ऊपर मैंने 10 न्यूटन का लोड दिया तो ये बॉडी मूव होगी क्या, नहीं, बिकॉज इसकी टेंडेंसी 10 न्यूटन तक रेजिस्ट करने की, इसलिए 10 न्यूटन पे भी नहीं हिलेगा. बट अगर 10.01 न्यूटन भी देता हूँ तो भी ये बॉडी हिलेगी. ठीक है. अभी काइनेटिक फ्रिक्शन के अंदर क्या बोला है इन्होंने, टू बॉडीज आर इन रिलेटिव मोशन देन देयर एग्जिस्ट अ काइनेटिक फ्रिक्शन हुज वैल्यू इज कांस्टेंट फॉर मॉडरेट स्पीड. एक कांस्टेंट स्पीड अगर रही तो ये वैल्यू उसके लिए हमेशा कॉमन रहेगी. ये याद रखो. अगर ज़्यादा होता है तो ये किस में कन्वर्ट हो जाता है, बाद में रूलिंग फ्रिक्शन में कन्वर्ट होता है. ठीक है. अभी एक कांस्टेंट स्पीड के लिए अगर ये बॉडी ऐसी ही मूव हो रही है थोड़ी से, तो इसे क्या बोलते हैं अपन, काइनेटिक फ्रिक्शन या डायनेमिक फ्रिक्शन. ठीक है. अभी जिसके अंदर म्यू के क्या बोला गया, कोएफिशिएंट ऑफ काइनेटिक फ्रिक्शन, म्यू एस को क्या बोला गया है अपन ने, क्या बोला गया है, कोएफिशिएंट ऑफ स्टैटिक फ्रिक्शन. ठीक है. ये हमेशा याद रखना है आपको कि कोएफिशिएंट ऑफ स्टैटिक फ्रिक्शन ये हमेशा क्या रहता है, कोएफिशिएंट ऑफ काइनेटिक फ्रिक्शन से ज़्यादा रहता है. ये चीज़ याद रखनी है आप लोगों को. ठीक है. यानी कि इसे क्या बोलते हैं अपन, स्टैटिक फ्रिक्शनल फोर्स इज ग्रेटर देन काइनेटिक फ्रिक्शनल फोर्स. सही है. यानी कि काइनेटिक फ्रिक्शन इज ऑलवेज विल बी इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ काइनेटिक फ्रिक्शन इनटू नॉर्मल. ये चीज़ याद रखनी है आपको. ठीक है. और n इक्वल टू कांस्टेंट फॉर मॉडरेट स्पीड. ठीक है. ग्राफ देखते हैं. आगे का पॉइंट है ग्राफ का. जस्ट ग्राफ में थोड़ा बहुत देखते हैं अपन, अप्लाइड फोर्स और फ्रिक्शनल फोर्स. ठीक है. अभी जैसे मैंने आपको एग्जांपल दिया पीछे कि ये बॉडी है, ये बॉडी का मैक्सिमम जो लोडिंग है फ्रिक्शनल फोर्स का ये कितना है, 10 है. तो ये बॉडी 10 तक ही लोड रेजिस्ट कर पाएगी. अभी सपोज यहाँ पे अगर मैंने अप्लाइड फोर्स 1 दिया तो यहाँ पे फ्रिक्शनल फोर्स कितना लगेगा, 1 ही लगेगा. अगर यहाँ पे मैंने अप्लाई फोर्स 1 का ही किया तो यहाँ पे फ्रिक्शनल फोर्स भी कितना देगा, 1 ही देगा. अप्लाई फोर्स अगर मैंने 3 न्यूटन का दिया तो फ्रिक्शनल फोर्स भी कितना चालू हो जाएगा, 3 न्यूटन. 5 दिया तो 5 होगा, 10 होगा तो मैक्सिमम 10 न्यूटन तक होगा. बट अगर मैं 12 न्यूटन देता हूँ तो ये बॉडी क्या होगी, मूव होगी. ये बॉडी क्या होगी, मूव होते जाएगी. यहाँ पे तो मूव होगी तो वो किस में कन्वर्ट हो जाएगा, काइनेटिक फ्रिक्शन में कन्वर्ट होगा. ठीक है. स्टैटिक फ्रिक्शन के अंदर यानी कि जो एफ मैक्स होता है वो स्टैटिक फ्रिक्शन के अंदर आता है जहाँ तक बॉडी रेजिस्ट करती है, और बॉडी रेजिस्टेंस पावर खत्म हो गया तो वो कन्वर्ट किस में हो जाता है, काइनेटिक फ्रिक्शन में होता है. ठीक है.
इसे क्या बोलते हैं अपन, स्टैटिक फ्रिक्शन, और उसके आगे क्या होता है, काइनेटिक फ्रिक्शन। स्टैटिक फ्रिक्शन के अंदर बॉडी मैक्सिमम कैपेसिटी तक स्टेबल रहती है, और जैसी वो कैपेसिटी पार हो जाती है वो काइनेटिक में कन्वर्ट होता है। ठीक है, ये चीज़ें याद रखो आप लोग, ये कुछ टफ नहीं है। ठीक है, जब बॉडी अगर 1 न्यूटन देता है तो रेजिस्टेंस 1 न्यूटन का रहेगा, 7 रहा तो रेजिस्टेंस 7 का रहेगा, मैक्सिमम 10 रहा तो 10 का रहेगा। अगर ये इस चीज़ के लिए एग्जांपल के लिए दे रहा हूँ मैं, ठीक है, और अगर 15 न्यूटन दे रहा हूँ तो वो बटा हुए से 10 से ज़्यादा रहेगा, तो ये रेजिस्ट क्या होगा, ये आगे मूव ऑन होगा। ठीक है, क्लियर है यहाँ तक?